नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। श्री गणेश उत्सव 2025च्या अनुषंगाने आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान नाशिक रोड परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीत, उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या संवेदनशील भागांमध्ये रूट मार्च काढत पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा आणि येणारे सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। या रूट मार्चचे नेतृत्व पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर यांनी केला असून सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग यांनी या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे। रूट मार्च नाशिक रोड पोलीस स्टेशनमधून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, सुभाष रोड मार्गे सत्कार पॉइंट, महात्मा गांधी पुतळा, देवळाली गाव, तसंच मोहम्मदिया चौक, देवळाली गाव, गाडेकर मैदान मार्गे सुराणा हॉस्पिटल, आर्टिलरी सेंटर रोड, दुर्गादेवी मंदिर, बिटको चौक मार्गे नाशिक रोड पोलीस स्टेशन अशा मार्गावरती काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे जवळपास 57 अधिकारी, 62 अंमलदार, तसेच होमगार्ड, त्यासोबतच पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार, होमगार्ड आणि देवळाली कॅम्पकडील सुद्धा फौज फाटा जो आहे तो दाखल झाला होता। यासोबतच CRP, रॅपिड ॲक्शन फोर्स, मुंबई बटालियन आणि तसेच त्यांचे ACP, PI, PSI, ASI असे अधिकारी जे आहेत ते याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पोलिसांची वाहनं देखील याच्यामध्ये होती, 10 मोठी वाहनं, 5 छोटी वाहनं आणि 1 वज्र वाहन आणि 5 मोटरसायकल असा फौजफाटा आणि ताफा एकत्र येऊन आज नाशिक रोड परिसरामध्ये येणाऱ्या श्री गणेश उत्सव आणि आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च नाशिक रोड पोलिसांनी संपन्न केला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक।